नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की किती पर्सेंटाइल तुम्हाला लागतील एका टॉप लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी, एका मीडियम लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी किंवा एका लो लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी अकॉर्डिंग टू युअर कॅटेगरी। ठीक आहे, तुमची कॅटेगरी कोणती, ओपन आहे का, ओबीसी आहे का, एससी आहे का, एसटी आहे का, एनटी आहे का, ईडब्ल्यूएस आहे का, प्रत्येकाविषयी आपण बोलणार आहोत। त्याआधी मी सगळ्या पालकांना विनंती करू इच्छितो, सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करू इच्छितो की प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। सबस्क्राइब केल्याने शेवटीपर्यंत, जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल। लास्ट व्हिडिओची विनर प्रांजल गवळी होतो, जिला 1500 रुपीजचं प्राइस भेटलेले आहे। ठीक आहे, तुम्हीही असू शकतात नेक्स्ट व्हिडिओचे विनर। प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो। ठीक आहे, तुम्हाला काय करायचं, सबस्क्राइब बटनवरती क्लिक करायचं, तुम्हाला पैसे नाही द्यायचे कुठं, है ना। तर नक्की सबस्क्राइब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा। व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी फ्री नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी टाकणार आहेत आणि फ्री मेंटरशिप मी देतोय विद्यार्थ्यांना। ठीक आहे, बाहेर पैसे घेतात तुम्हाला मेंटरशिपसाठी, मी फ्री मेंटरशिप देतोय, जिथे तुमचे सगळे डाऊट्स मी स्वतः क्लिअर करणार आहे। ठीक आहे, तुमचे पालकांचे डाऊट्स असतील ते पण मी क्लिअर करेल। ठीक आहे, नक्की जॉईन करून ठेवा। आणि महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट आम्ही लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केल्यानंतर तुम्हाला काहीही करायची गरज नाही, याची मी खात्री देतो। तिथूनच प्रश्न सगळे येणार आहेत तुमचे सीईटी मध्ये। ठीक आहे, तो क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केल्यानंतर तुम्ही 99% साठी प्रिपेअर होऊन जाणार, याची मी गॅरंटी देतो। ठीक आहे, खात्री घेतोय मी या गोष्टीची। ठीक आहे, जर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित फॉलो केली तर। ठीक आहे, महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी आहे। सगळेच टीचर तुमचे आयआयटीएन्स आहेत। लास्ट 10 वर्षापासून सीओईपी, यूजीटी, वालचंद, पीएचडी, वीआयटी, केजीएसओमॅट, टीचर सांगवी, थाडोमल या कॉलेजेसमध्ये विद्यार्थी जात आहे, महाराष्ट्राच्या टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये। आत्ताच रजिस्टर करा। ठीक आहे, तेवढा क्रॅश कोर्स केल्यानंतर 99% हमी मी घेतोय। ठीक आहे, जर तुम्ही व्यवस्थित केलं तर। ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। आता बोलू आपण किती पर्सेंटाइल तुम्हाला लागणार आहे, त्याचं पूर्ण डिस्कशन आपण करू। बघा बाळांनो, तुम्हाला एक गोष्ट समजावी लागेल। ठीक आहे, महाराष्ट्रात 4 पद्धतीचे कॉलेजेस अवेलेबल आहेत। एक टॉप लेवल कॉलेज, एक मीडियम लेवल कॉलेज, एक लो लेवल कॉलेज, एक बिलो लो लेवल कॉलेज। टॉप लेवल कॉलेज म्हणजे काय? टॉप लेवल कॉलेज म्हणजे ज्याची ऍव्हरेज सॅलरी, सरासरी त्यांची सॅलरी 10 लाख रुपये असते। ठीक आहे, वार्षिक। ठीक आहे, तिथंच मी जर मीडियम लेवल कॉलेज बद्दल बोलू तर त्यांची वार्षिक सॅलरी 6 ते 7 लाख रुपये असते। त्याच ठिकाणी मी जर लो लेवल कॉलेज बोलू तर त्याची वार्षिक सॅलरी तुमची 4 लाख रुपये असते आणि बिलो लो लेवल म्हणजे 4 लाख पेक्षा कमी। समजलं? सिंपल भाषेत मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला। हायेस्ट कितीही असू शकते, पण ऍव्हरेज मी कन्सिडर केलं तर तेवढी सॅलरी असते। आता बोलूया की ह्या कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी किती पर्सेंटाइल लागतील। सगळ्यात पहिले आपण कशापासून सुरू करायचं? टॉप लेवल कॉलेजपासून आपण सुरू करू। जर टॉप लेवल मध्ये मला जायचंय, बघा, जर तुम्हाला टॉप लेवल कॉलेजमध्ये जायचंय आणि तुमची कॅटेगरी जर ओपन असेल ना, तुम्हाला 96% कमीत कमी लागतील, 96% तुम्हाला कमीत कमी लागतील। तिथंच ओबीसीला तुम्हाला 92% लागतील। एससी ची अगर गोष्ट करू मी तर एससी ला तुम्हाला 85% लागतील। त्याच ठिकाणी एसटी ला तुम्हाला 85 लागतील। एससी एसटीचं थोडंफार कमी जास्त होत राहील। ठीक आहे, मी इतकं ॲक्युरेट नाही सांगू शकत कोणी पण। एनटी ला तुम्हाला 90% लागतील आणि मी जर ईडब्ल्यूएस बद्दल बोलू तर ईडब्ल्यूएस ला तुम्हाला 92 लागतील। ओबीसी आणि ईडब्ल्यूएसचं जवळपास सारखेच असतात। ठीक आहे, त्याच ठिकाणी आता आपण मीडियम लेवल बद्दल बोलून बघू, है ना। मीडियम लेवल, आता टॉप लेवल प्रत्येकाला भेटतात का? नाही। आता मीडियम लेवल कॉलेजेस कोणकोणत्या विद्यार्थ्यांना भेटू शकतात? ज्यांचे पर्सेंटाइल, मीडियम लेवल म्हणजे माहिती आहे ना, ज्यांचं ऍव्हरेज पॅकेज किती बोललो मी? 6 लाख रुपये। हायेस्ट 20-25 पण असू शकतं, है ना। तुम्ही मला चुकीचं नका ठरू कमेंट सेक्शन मध्ये की सर त्या कॉलेजचं पॅकेज तर एवढं आहे तरी तुम्ही त्यांना ऍव्हरेज का म्हटले, सॉरी हे मीडियम लेवल का बोलले? हायेस्ट पॅकेज किती असू शकतं? मी इथं काय बोलतोय? सरासरी, प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी सरासरी किती लाखाची भेटते याविषयी आपण बोलतोय, है ना। तर मीडियम लेवल कॉलेजेस 6 लाख ऍव्हरेज एलपीए। ठीक आहे, ओपन कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असणार तर तुम्हाला 90% कमीत कमी लागतील। ओबीसीला 82% कमीत कमी लागतील। एससीला 70% कमीत कमी लागतील। एसटीला 70%च्या आसपासच। एनटीला तुम्हाला 79%च्या आसपास लागतील आणि ईडब्ल्यूएसला तुम्हाला 82%च्या आसपास लागतील। तर हे आहे मीडियम लेवल कॉलेजेस, ज्यांची सॅलरी 6 लाख पेक्षा जास्त असू शकते। ठीक आहे, किंवा 6 लाखच्या आसपास असू शकते। आता बोलूया आपण लो लेवल कॉलेजेस। लो लेवल म्हणजे त्यांची 4-5 लाख रुपये ऍव्हरेज सॅलरी असते। त्याच्यात जर तुम्हाला जायचं असेल तर ओपन कॅटेगरीचे आहेत तर तुम्हाला 78% कमीत कमी लागतील। 78+ कमीत कमी लागतील तुम्हाला। ठीक आहे, या गोष्टीची तुम्हाला खात्री घ्यायची। ओपनला तुम्हाला 78 लागतील। ओबीसीला तुम्हाला 65% असले तरी तुम्हाला हे लो लेवल कॉलेजेस भेटून जातील। एससीला तुम्हाला 52 लागतात। एसटीला पण 50-52च्या आसपासच लागतात। एनटीला तुम्हाला 60% लागतील आणि ईडब्ल्यूएसला तुम्हाला 65% लागतील। ठीक आहे, आता तुम्ही विचार करत असणार सर तुम्ही पर्सेंटाइल बद्दल बोलताय, मार्क सांगा ना आम्हाला
किती मार्क्सला किती पर्सेंटाईल, त्यासाठी मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला तर कॉमेंट सेक्शन मध्ये मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल लिहून द्या, मी तो पण व्हिडिओ तुमच्यासाठी आणेल. ठीक आहे, हे पर्सेंटाईल बद्दल बोललो कारण सगळ्याच गोष्टी एका व्हिडिओमध्ये नाही कव्हर होतो है ना. तर तुम्हाला कॉमेंट करून द्या मला, मी नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवेल जर खूप जास्त कॉमेंट आले तर. ठीक आहे, आता बिलो लो लेवल बद्दल बोलू. बिलो लो लेवल मतलब म्हणजे काय, त्यांचं 4 लाखापेक्षा कमी पॅकेज असेल है ना. जर बिलो लो लेवल कॉलेजेसमध्ये तुम्हाला जायचं असेल, मला नाही वाटत कोणाला जायचं असेल, जर जायचं असेल माझे जेवढे विद्यार्थी जे पण इथंपर्यंत व्हिडिओ बघताय टॉप लेवल कॉलेजेस आणि खूप वाईट कंडिशन मध्ये मीडियम लेवल कॉलेजेसमध्ये, त्याच्या खाली तर उतरायचंच नाही आपल्याला. ठीक आहे, टॉप लेवल मध्येच जायला पाहिजे प्रत्येक विद्यार्थी जो पण हा व्हिडिओ बघतोय. आणि क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केला तर होतो 99% आरामात भेटतील तुम्हाला, याची मी खात्री देतोय तुम्हाला. फक्त व्यवस्थित फॉलो करा, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित फॉलो केली ते येतील पर्सेंटाईल. तिथूनच सिमिलर प्रश्न येतात सीईटी मध्ये है ना. तर क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. बरेच विद्यार्थी असे असू शकतात, काही त्यांना पर्सनल प्रॉब्लेममुळे किंवा फॅमिली कंडिशनमुळे किंवा असे पण असू शकतात की जे 1000 रुपयाचा कोर्स पण अफोर्ड करू नाही शकत. काही अशा असतील की जे काही त्यांच्या घरात काही प्रॉब्लेम झाला असेल त्यामुळे परीक्षेसाठी प्रिपेअर नसतील करत है ना, असे पण असू शकतात. तर त्यांना बिलो लो लेवल पर्सेंटाईल येतील त्यांना, आणि त्यांना बिलो लो लेवल कॉलेज भेटेल. ठीक आहे, तर त्यांना किती पर्सेंटाईल 78च्या कमी असले ओपनवाले तर त्यामुळे तुम्हाला बिलो लो लेवल भेटून जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याला बिलो लो लेवल कॉलेज भेटतं म्हणजे भेटतं. महाराष्ट्रात कॉलेजेसची कमी नाहीये, कॉलेज भेटतं तुम्हाला, फक्त लेवलवरती डिपेंड आहे की कोणतं लेवल कॉलेज भेटेल. ठीक आहे, तर तुम्हाला 78 पेक्षा कमी असतील ओपनला तर तुम्हाला बिलो लो लेवल भेटेल. जे लो लेवलच्या कॉलेजची जी लिमिट आहे ना त्याच्या खाली जर तुम्हाला असतील, इथं स्क्रीनवरती दिसत असतील तर तुम्हाला बिलो लो लेवल भेटेल. सिंपलची गोष्ट है ना. आणि मी तुम्हाला एक गोष्टची खात्री देऊ इच्छितो, अजूनही 99 पर्सेंटाईल पॉसिबल आहेत, अजूनही 99 पॉसिबल आहेत. फक्त तुम्हाला जिद्द तुमच्यात हवी आहे, थोडेसे स्टडी हार्स तुम्हाला वाढवायचे आहेत आणि सिस्टमॅटिक स्टडी करायचा आहे. सिस्टमॅटिक स्टडी म्हणजे काय, पहिले तुम्हाला वन शॉट बघायचा आहे. वन शॉट बघितल्यानंतर तुम्हाला पूर्ण कॉन्सेप्ट समजतात की हा असं होतं. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत. नोट्स क्रॅश कोर्समध्ये पण अपलोडेड आहेत, पण मी सजेस्ट करतो तुम्ही स्वतःच्या बनवा, ते जास्त इफेक्टिव्ह असतात. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, फॉर्म्युला शीट बनवायची. ठीक आहे, फॉर्म्युला शीट पण आम्ही क्रॅश कोर्समध्ये देतोच. आणि त्यानंतर तुम्हाला पीवायक्यू सॉल्व्हिंग करायची. पीवायक्यू सॉल्व्हिंग कुठून करणार, पहिले पीवायक्यू बघा कसे सॉल्व्ह होतात, म्हणून टीचरांनी सगळे पीवायक्यूज तुम्हाला करून दाखवलेत. प्रत्येक चॅप्टरवरती जे पीवायक्यूज आतापर्यंत विचारलेत सगळेच्या सगळे पीवायक्यूज सॉल्व्ह करतो आम्ही है ना. त्यामुळे आणि त्यानंतर 20 मॉक टेस्ट मधून आणि क्रॅश कोर्स मधूनच सगळे प्रश्न येणार हो, त्याच्या बाहेरचं नाही येणार. ठीक आहे, आताच रजिस्टर करू शकतात. आणि काही जरी डाऊट असला मला व्हॉट्सअपला कनेक्ट करा, व्हॉट्सअपला नक्की विचारा. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सगळ्या इम्पॉर्टंट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. तुम्ही माझ्याशी बोलू शकतात. असं नाही की टीमला बसून ठेवलंय, टीम तुम्हाला रिप्लाय करेल आणि 10 तासात रिप्लाय करेल, असं नाही. व्हॉट्सअपला तुम्हाला संध्याकाळपर्यंत सगळे मेसेजेस क्लिअर होऊन जातात बाळांनो. ठीक आहे, नक्कीच तुम्ही मला मेसेज करू शकतात काही जरी अडचण येतात. ठीक आहे, आय होप प्रत्येक विद्यार्थ्यांनी इथंपर्यंत आल्यानंतर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब केलं असेल, नाही केलं नक्कीच करा. ठीक आहे, अशीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असेल. भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, थँक्यू.